ही बनव कढीपत्त्याची चटणी। प्रथम भाजून घेतली 1 वाटी खोबरे, त्याबरोबरच 2 चमचे जिरे भाजून घेतले, हे भाजून घेतले अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ। त्यानंतर भाजून घ्यायचे आहे ते अर्धी वाटी पांढरे तीळ। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घातले आहे आणि त्यामध्ये 1 वाटी लसूण चांगला भाजून घ्यायचा आहे। त्याच कढईमध्ये आणखीन थोडेसे तेल घालून भरपूर असा कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता अगदी चुरचुरीत होईपर्यंत तळून झाला आहे, त्यामुळे कुस्करला की याची अगदी पावडर बनते। भाजून घेतलेला निम्मा पांढरा तीळ याच्यामध्ये घालायचा आहे। आता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। हे सर्व आता 2 बॅचमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। परातीत ही चटणी काढून घेतल्यानंतर यामध्ये घालायचे आहे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। हे चांगले हलवून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहे। चटणी थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। उरलेला निम्मा पांढरा तीळ यामध्ये घालू आणि मिक्स करू। कढीपत्त्याची आरोग्यदायी चटणी आता इथे तयार झाली।